नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आणि आपण पाहत आहात पल्स करिअर काउन्सिलिंग. काल रात्री उशिराने जे आहे ते CET-SELने त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आहे ते काही विद्यार्थ्यांच्या नावाच्या समोर जे आहेत ते रेड मार्क्स आलेले आहेत. त्याने रेड मार्क्स कशाप्रकारे एडिट करायचे आहेत किंवा दुरुस्त करायचे आहेत, सोबतच तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ते कशाप्रकारे चेक करायचे आहे, त्या संदर्भात CET-SELने जे आहे ते काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन काय आहेत ते आपण पाहूया त्या व्हिडिओमध्ये. हे तुम्ही पाहू शकता इथं काही प्रकारचे अशा प्रकारचे जे आहेत ते रेड मार्क तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या समोर आलेले आहेत. आता इथं पाहू शकता हे विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला इनव्हॅलिड CBC दाखवलेले आहे. सोबत ह्या विद्यार्थ्याचे डोमिसाईल इनव्हॅलिड डोमिसाईल सर्टिफिकेट अशा प्रकारचे जे आहेत ते मेसेज तुमच्या नावाच्या समोर जे आहे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये शो करत आहेत. सोबतच काल CET-SELने जे आहे ते नोटीस नंबर 9 जाहीर केलेली आहे. त्या नोटीसमध्ये जे आहे ते CET-SELने आहेत तर तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या काही नावामध्ये कॅटेगरीमध्ये किंवा तुमच्या इतर कुठल्याही माहितीमध्ये जे आहे ते काही दुरुस्ती असेल ते कशाप्रकारे करायचं याबद्दल सविस्तर माहिती जी दिलेली आहे ती एक नोटीस काल पब्लिश केलेली आहे. या सर्व डिटेल्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी सर्व विद्यार्थ्यांचे आहे ते व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशीच अपडेटेड इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत वारंवार लवकरात लवकर पोहोचत राहील. काल रात्री आलेली जी नोटीस आहे, नोटीस नंबर 9 ही आहे. त्यामध्ये CET-SELने क्लिअर सांगितलेलं आहे की उमेदवारांना जे आहे ते त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ते कशाप्रकारे चेक करायची आहे, सोबतच त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे. ओके, इथं CET-SELने सांगितलं आहे उमेदवारांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये प्रसिद्ध झालेल्या नावाचा तपशील, प्रवर्ग, लिंग, गुण व संबंधित तपशील काळजीपूर्वक तपासावेत. ओके, तर यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नावाचा स्पेलिंग पूर्ण प्रॉपर चेक करायचा आहे. ते 12च्या मार्कशीटनुसार आहे का नाही ते चेक करायचं आहे, किंवा जर दुसरं सिक्वेन्स जो आहे तो प्रॉपर आहे का नाही चेक करायचा आहे. सो स्पेलिंग मिस्टेक आहेत का नाही तर चेक करायचे आहेत. सो प्रवर्ग सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तर तुमचे प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी, तुमची कॅटेगरी व्यवस्थित आहे का नाही ते चेक करायचे आहे. सोबत तुमचं जेंडर चेक करायचे आहे, तुमचे मार्क्स चेक करायचे आहेत. या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. जर ह्या गोष्टीमध्ये जर काही एरर वगैरे असेल तर तुम्हाला जे आहे ते CET-SELने खाली त्या संदर्भात सूचना दिल्या त्या काय आहेत बघा. वरील तपशिलामध्ये कोणताही तफावत अथवा त्रुटी आढळल्यास उमेदवारांनी केवळ आपल्या उमेदवार लॉग इनद्वारेच तक्रार हरकत नोंदवावी. जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही कसल्या प्रकारची जर ही असेल, चूक झालेली असेल तर तुम्हाला जे आहे तुमच्या फक्त उमेदवारी लॉग इनमधून जे आहे ते तुम्हाला तक्रार नोंदणी करायची आहे. तुम्ही सेपरेटली CET-SELला ईमेल वगैरे करायचा नाही आहे किंवा कॉल करायचा नाही आहे. त्यांनी असे क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्यासाठी जे आहे ते CET-SEL जे आहे ते ग्रीव्हन्स लिंक जे आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देणार आहे. ते ग्रीव्हन्स लिंक इथं अशा प्रकारे येऊ शकते. ही जी आहे तिथं तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला इथं ग्रीव्हन्स लिंक जे आहे ते अवेलेबल होऊन जाईल थोड्या वेळामध्ये. तर तुम्ही इथून जे आहे तुमचा ग्रीव्हन्स रेज करू शकता. ओके, नंबर 4 नंबरचा जो मुद्दा आहे ह्या नोटीसमध्ये ते खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये CET-SELने सांगितले उमेदवारास फक्त एकदाच तक्रार हरकत नोंदविता येईल, तथापि एकाच तक्रारीमध्ये एकापेक्षा अधिक बाबींची हरकत नोंदविता येईल. ओके, जे आहे ते आता सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा जे आहे तो हा आहे की विद्यार्थ्याला फक्त एकच ग्रीव्हन्स रेस करता येणार आहे त्यांच्या लॉग इनमधून. आणि त्या जे ग्रीव्हन्स आहे त्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ जे गोष्टी आहेत त्याला ॲड्रेस करू शकता. उदाहरणार्थ तुमच्या जर कॅटेगरीमध्ये काही चेंजेस असतील, जेंडरमध्ये चेंजेस असतील किंवा बाकी कुठले जर चेंजेस असतील तर त्या संदर्भात तुम्ही चेंजेस करू शकता, तिथं ग्रीव्हन्स रेज करू शकता. फक्त तर काय करायचं विद्यार्थ्यांनी त्यांचा जो पूर्ण जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये त्यांच्या डिटेल्स आहेत ते पूर्ण कॅटेगरी, स्पेलिंग, डेट ऑफ बर्थ, ज्या गोष्टी आहेत जितक्या गोष्टी जी की मेन्शन केल्या आहेत त्या सर्व गोष्टी जे ते विद्यार्थ्यांना प्रॉपर एकदा चेक करायच्या आहेत. ते चेक केल्याच्यानंतरच विद्यार्थ्यांचे जे आहे ते पुढे ग्रीव्हन्स रेज करण्यासाठी जायचं आहे. ओके, उमेदवारांनी तक्रार जो 5 नंबरचा पॉईंट आहे याच्यामध्ये तो आहे उमेदवारांनी तक्रार किंवा हरकत सादर करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या सर्व बाबींविषयी हरकत नोंदविण्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांनी जे आहे त्यांचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रॉपर व्यवस्थित रीड करायचे आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्यांना कशाबद्दल जे आहे ते ग्रीव्हन्स रेज करायचं आहे त्याची एकदा खात्री करून घ्यावी. आणि त्यानंतर तक्रार हरकत सादर केल्यानंतर ज्यामध्ये कोणताही बदल ओके ते करावे. एकदा तक्रार हरकत सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, तसेच कोणत्याही बाबी समाविष्ट किंवा वगळता येणार नाहीत. तर तुम्ही जे आहे ते तुम्ही जर एकदा जर ग्रीव्हन्स रेज केला तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाही करता येणार आहेत किंवा तुम्हाला ते बदल करता येणार नाही. तर सो दॅट तुम्ही जे आहे ते पूर्ण जे आहे तुमचं प्रॉपर फॉर्म रीड करा, त्याच्यामध्ये काय ग्रीव्हन्स आहे वगैरे व्यवस्थित बघा
आणि एक गोष्ट आहे की तुम्हाला जे ग्रेव्हन्स आहे ते ॲट अ टाईम एकदाच रेस करता येणार, त्यामुळे नंबर ऑफ जे आहेत गोष्टी तुम्हाला ते हे करता येतील. त्यासाठी व्यवस्थित हे गोष्टी करायच्या. समजा तुम्ही एक गोष्टी समजा तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक दिसली आणि तुम्ही जर तो ग्रेव्हन्स रेस केला आणि परत तुम्हाला वाटलं की नाही आणखी एकदा मला हे करायचं आहे, तर तुम्ही नाही करू शकत. मग त्या केसमध्ये तुमचं जो गलती झाली आहे तो कंटिन्यू तशीच राहील, त्यामध्ये चेंजेस नाही होणार. त्यासाठी तुम्ही जे ते प्रॉपर एकदा तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वाचा, काय गलती झाल्यात, काय चुका आहेत त्या जे ते पहिल्यांदा तुम्ही एका पेपरवरती लिहून घ्या. लिहून काढल्याच्या नंतरच जे ते पुढल्या गोष्टीला तुम्ही नंतर ग्रेव्हन्स रेस करायला जावा. सोबत त्यांनी जे आहेत सपोर्टिंग डॉक्युमेंट पण मागितलेले आहेत. सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे असं असू शकतं की काही विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन झाली असेल किंवा काय तर कन्वर्टेड झाली असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला ते कशामुळे झाले ते पण बघायचं. तुमच्या लॉग इनमध्ये ते शो केलं जातात, तर तुम्हाला त्यानुसार ते सपोर्टिंग डॉक्युमेंट जे ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पॉईंट नंबर 6 बघा, नोंदणी अर्जामध्ये सादर केलेल्या तपशिलामध्ये दुरुस्ती बदल करण्याची मागणी असल्यास त्या मागणीच्या समर्थनात आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. तर तुम्हाला समजा काही चेंजेस वगैरे करायचे असतील त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट ज्याला की समर्थनात आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. जर तुम्ही आवश्यक कागदपत्राशिवाय शिवाय करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या मागणीचा विचार करण्यात येणार नाही. जर तुम्ही ग्रेव्हन्स रेज केला बट त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट जर नाही दिला, तर तुमचा ग्रेव्हन्स जो आहे तो दुरुस्ती जी आहे तुमच्या फॉर्ममध्ये केली जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट तिथं कंपल्सरी अपलोड करायचे आहे. तिथं पॉईंट नंबर 7 काय म्हणतो, प्रत्येक बाबीमध्ये दुरुस्ती करताना संबंधित बाबीस अनुसरून समर्थनार्थ कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. ओके, तुम्हाला जे आहे ते तुम्ही कुठलेही जर चेंजेस करायचे असेल फॉर्ममध्ये, तर तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट जे कंपल्सरी जे आहे ते अपलोड करावंच लागेल. त्यासाठी उमेदवारास एकापेक्षा जास्त कागदपत्रे अपलोड करता येतील. आवश्यक समर्थनार्थ कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या उमेदवाराच्या संबंधित दावा मान्य करण्यात येणार नाही. जर तुम्ही फक्त ग्रेव्हन्स रेज केला आणि त्यामध्ये काही सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड नाही केलेत, तर तुम्ही ज्याला जे चेंजेस करायचे ते चेंजेस केले जाणार नाही आहेत. तथापि केवळ कागदपत्रे अपलोड केल्याने संबंधित बदलास आपोआप मान्यता मिळणार नाही. ओके. पॉईंट नंबर 9, विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी हरकतीची छाननी करून लागू असलेल्या नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. ओके. सोबतच जे आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते तुम्हाला एक इथं ही जे आहे ते नोटीस नंबर 10 आहे, पॉईंट नंबर 10 आहे नोटीसचा. कागदपत्राच्या पडताळणीनंतर ज्या उमेदवारांना त्यांच्या अपलोड केलेल्या कागदपत्राबाबत सूचना कळवण्यात आलेल्या आहेत, अशा उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे केवळ तक्रार हरकत नोंदविण्याच्या विविध कालावधीतच वरील नमूद पद्धतीने अपलोड करता येतील. ओके, तर तिथं पाहू शकता तुम्ही आमच्या विद्यार्थ्याचं लॉग इन आहे. आता जो फॉर्म आहे पूर्ण कंप्लीट आहे, असं ग्रीन आलेला आहे. इथं अपलोड डॉक्युमेंटमध्ये अशा प्रकारे तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ओके, आता ह्या विद्यार्थ्याला तुम्ही पाहू शकता इथं की ओरिजिनल डॉक्युमेंट विल बी रिक्वायर. तर तुम्हाला जे आहे ते तुमचं NCLमध्ये जे आहे ते तुम्हाला तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते आता इथं अपलोड करायचं आहे. ओके, तुमच्या ग्रेव्हन्समधून. ज्या उमेदवारांनी कोणत्याही कागदपत्राची पावती रिसिप्ट अपलोड केलेली आहे त्यांनी नोंद घ्यावी की OBC SCBC प्रयोगाच्याच CBC इतर कोणत्याही कागदपत्राची पावती ग्राह्य धरली जाणार नाही व आवश्यक कागदपत्रांच्या आधारे संबंधित दावा मान्य करण्यात येणार नाही. फक्त जे आहे ते OBC आणि SCBC कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे फक्त कास्ट व्हॅलिडिटी जी पावती असेल तर तीच गृहीत धरली जाईल. बाकी सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते ओरिजिनल लागणार तुम्हाला. समजा काही विद्यार्थी असेल OBCची किंवा SCBCची किंवा कुठल्याही कॅटेगरीचे ऑदर NTचे वगैरे, त्यांनी जर नॉन क्रिमिनलची पावती अपलोड केली असेल तर तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट हे ते अपलोड करावं लागणं असणं आवश्यक आहे तुमच्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी. ओके. पॉईंट नंबर 12, खुल्या ओपन प्रवर्गातून आरक्षित किंवा आरक्षण अथवा अल्पसंख्याक इत्यादी प्रवर्गामध्ये बदल करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना माहिती पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राच्या आधारे तक्रार हरकत नोंदवता येईल. उमेदवारास स्वतःने केलेला कोणताही दावा मागे घ्यायचा असल्यास त्याबाबतचे साध्या कागदावरील स्वाक्षरयुक्त हमीपत्र, घोषणापत्र किंवा समर्थनार्थ कागदपत्र म्हणून सादर करावे. जर आता काही विद्यार्थ्यांचे असं असेल की त्यांनी काहीतरी दावा केला असेल, लाईक त्यांनी PWTसाठी म्हणून टाकला असेल किंवा त्यांनी कॅटेगरीवरून फॉर्म टाकला असेल, बट त्यांना जो तो आहे तो वापस घ्यायचा आणि त्यांना ओपन प्रवर्गामध्ये यायचा असेल
किंवा कुठलाही दावा असू शकतो. त्यांचा क्लेम केला असेल तो पूर्ण होत नसेल तर या केसमध्ये जे आहे ते तुम्हाला एक साध्या पेपरवरती तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन लिहायचं आहे. त्याच्यावरती खाली सही करून अंडरटेकिंग ज्याला आपण म्हणतो ते अपलोड करायचं आहे आणि तुम्ही तुमचं जे आहे ते क्लेम रिव्हर्स करू शकतात. त्या संदर्भातलं हे आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला जे ते कुठलाही फॉर्म वगैरे स्टॅम्प नाही करायचं. तुम्हाला नॉर्मल साध्या पेपरवरती आहे ते तुम्हाला तुमचं अंडरटेकिंग स्वतः बनवून जे आहे ते सबमिट करायचं आहे. ओके. अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर नंतर त्यामध्ये कोणताही बदल अथवा दुरुस्ती करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अंतिम गुणवत्ता यादीचे उपयोग प्रवेश फेरी 1 आणि 2 साठीच करण्यात येईल. ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती ही जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट येईल ती फक्त कॅप राऊंड 1 आणि 2 साठीच जे आहे ती गृहीत धरली जाईल. नंतर कॅप राऊंड 3 साठी जे आहे ते नवीन रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यासाठी नवीन जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते पब्लिश केली जाईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची नोंद घ्यायची आहे. तर ठीक आहे, जर काही विद्यार्थ्यांना जे आहे आता काही याच्यामध्ये काही एरर वगैरे असेल, काही क्वेश्चन असतील तर ते आम्हाला कमेंट करून विचारू शकतात. आणि सोबतच जे आहे ते थोड्या वेळामध्ये ग्रेव्हन्सचे जे लिंक ओपन झाल्याच्यानंतर ग्रेव्हन्स कसा रेस करायचा आहे त्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी जे आहे चॅनलवर थोड्या वेळात पब्लिश करतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.